नमस्कार, मी हर्षल बदाने पाटील. टाइम्स नाऊ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर काल आपण बघितलं असेल की मनोज जरांगे पाटील यांनी थेट आरोप जो आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी जायला निघाले, पण मात्र ही सुद्धा काय बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या घडलेल्या बघायला मिळाल्या. त्यानंतर त्यांना तिथे थांबवण्यात आलं. अंतरवाली सराटीमध्ये ते पुन्हा दाखल झाले, पण मात्र उपोषण जे आहे ते सुरूच राहील असंही ते म्हणाले. याच संदर्भात आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे साहेब आहेत. शिंदेजी, काय सांगाल, कसं पाहताय जी घडामोड कालपासून आपण बघतो आहे, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली, देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा आरोप केलेले आहेत, कुठेतरी मला मारण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे, काय कसं पाहता? खरं म्हटलं तर हे सरकार सत्तेवर आल्यापासून पूर्णपणाने प्रत्येक आंदोलन किंवा शेतकऱ्यांचा असो, मराठा समाजाचा असो, ओबीसी समाजाचा असो, धनगर समाजाचा असो, वेगवेगळ्या प्रश्नावर पूर्णपणाने फेल्युअर झालेला आहे. त्याची कारणं सांगतो. आत्ताच्या कालच्या ह्याच्यामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने या असलेल्या सरकारने फसवल्याची भावना झाली, त्यामुळे गेले महिना दीड महिने आंदोलन करणारे जरांगे पाटील अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्या पद्धतीने विरोध केला. आता माझा प्रश्न असा आहे की ते आता आरोप करत आहेत की ह्याच्या पाठीमागं पवारसाहेब आहेत, ह्याच्या पाठीमागे उद्धव ठाकरे आहेत. माझा आता उलटा प्रश्न असा आहे की हे तुम्हाला अगोदर कळलं नव्हतं का? कालच अचानक ज्यावेळेला जरांगे पाटलांनी उपोषणाची तीव्रता आणि आंदोलनाची तीव्रता वाढवण्याची घोषणा केली की लगेच साक्षीदार बाजूला काढले, त्यांनी योगायोगाने यावं, त्यांनी स्टेटमेंट द्यावं आणि त्याच वेळेला मग ह्यांनी स्टेटमेंट द्यायचं. आपलं अपयश झाकण्यासाठी विरोधकावर टीका करणं चुकीचं आहे. तुम्हाला असं वाटतं की यामध्ये सरकार कुठेतरी डाव खेळत आहे? 100%. मी बोलतो नाही, या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता ही चर्चा आहे. दोन मुद्दे आहेत. एक तर तुम्ही ज्यावेळेला हे आंदोलन सुरू झालं, लाठीचार्ज केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ झाला आणि जरांगे पाटलांचं आंदोलन मराठवाड्याचं महाराष्ट्रामध्ये पोचलं आणि त्यांनी ज्यावेळेला ती मागणी केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी हे सगळं प्रकरण स्वतः हँडल करतात असं आम्हाला कळलं आणि मुख्यमंत्र्यांचे जे प्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे जे अधिकारी येऊन सातत्याने चर्चा करत होते. इव्हन मुख्यमंत्री स्वतः गेले. काल परवासुद्धा नवी मुंबईमध्ये विजयोत्सव साजरा करताना मुख्यमंत्री तिथे गेले होते. माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या मंत्रिमंडळांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती, श्रेयवाद होता आणि त्यामध्ये या आंदोलनाचा फटका पडला असं मला वाटतं. नाही, पण कुठेतरी भाजपकडून असंही म्हणताय की राष्ट्रवादीच्या तुतारीतूनच मनोज जरांगे पाटील जे बोलतात हे सगळे राष्ट्रवादीच्या तुतारीतून. योगायोगाने आम्हाला तुतारी हे चिन्ह मिळालं. हे लढण्याचं रणशिंगामध्ये जातो. जेव्हा लढायला सैन्य गोळा होतं, लढाई होते, तेव्हा पहिलं रणशिंग फुंकलं जातं. कदाचित जरांगे पाटलांच्या आंदोलनाला रणशिंग फुंकण्यासाठी भविष्यकाळामध्ये तुतारी उपयोगात आली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर मला वाटतं की तो योगायोग असेल, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका नाही. राज्य सरकारच्या ज्या वेळेला बैठका झाल्या त्यावेळेला पवारसाहेबांपासून सगळ्यांनी सरकारच्या पाठीमागे भूमिका घेतली. इव्हन उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला ह्या ठिकाणी होते त्यांनीसुद्धा राज्य सरकारने घेतलेल्या या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मग तो असा पाठिंबा जाहीर केल्यानंतर तुम्ही आता तुमचा अपयश झाकण्यासाठी आमच्या पक्षावर आणि नेत्यावर आरोप करणं चुकीचं आहे. पहिलं तुमच्याकडं सगळं आहे. मला एक सांगा, तिन्ही सरकारच्या सगळ्यांचा विषय होता. मग मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं का? ते घेतलं असेल तर त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि तसं जर असेल तर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जो वाद निर्माण झाला होता तो वेळीच का नाही बंद केला? त्यावेळेला सांगायला पाहिजे होतं की आरक्षण देत असताना आम्ही ओबीसीला धक्का न लावता या टक्क्याने आम्ही आरक्षण देऊ. आम्ही काय सांगत होतो? 21 जानेवारीपर्यंत आम्ही आरक्षण जाहीर करू, 21 फेब्रुवारीपर्यंत आरक्षण जाहीर करू. तुम्ही काय करणार ते 1.5-2 महिने आंदोलन करतात त्यावेळेला सांगायला पाहिजे नव्हतं ना. पण राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे की ओबीसी मधून द्यायला हवं की नाही? आहे की भूमिका स्पष्ट आहे की कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं पाहिजे, जे टिकेल असं अशा प्रकारचा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि मराठाला तशा प्रकारे आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका आहे. वेळोवेळी असं म्हणण्यात येतं की जरांगे पाटील ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यातलेच राष्ट्रवादीचे नेते निधी पुरवत आहेत, राष्ट्रवादीकडूनच हे सगळं पुरवलं जातं आहे. असं एखादी माणुसकीची भावना असते. आता मी उदाहरण देतो. मला कोणी सांगितलं नव्हतं, पण नवी मुंबईमध्ये काही कुठलंही आंदोलन ओबीसीचं असतं, मराठ्यांचं असतं, मराठ्यातले आंदोलक जे समन्वयक होते माझ्याकडे आले, बोलले आपल्याला मदत करायला लागेल. माणुसकीच्या दृष्टिकोनातून एखाद्याने मदत केली. शेवटी लोकप्रतिनिधी असतो तो, मग भाजपचा असेल, शिवसेनाचाच, राष्ट्रवादी कोणी असेल, तो ज्यावेळेला आपली भूमिका करताना तो आपल्या कार्यकर्ता, आपल्या समाजाची, मग बऱ्याच समाजाची लोक असतात, सगळ्यांना मदत करतात. तशी भूमिकेतून कोणी काय सहकार्य केलं म्हणून ते त्याच्या पाठीमागे आहे
असा आरोप करणं चुकीचं आहे. जर तसा आरोप होत असेल तर लोकशाहीमध्ये उद्याच्या निवडणुकीला लोक ठरवतील. मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं शिवराळ भाषा जी आहे जी सुरू आहे, एकाच पद्धतीनं आरोप जे करतायत किंवा आपल्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या शिव्या निघत आहेत. नाही, एक आहे की त्यांना फार मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळालेलं आहे आणि लोकांनी त्यांच्यावर फार विश्वास टाकलेला आहे. सरकार या सगळं चक्रव्यूहाची जाळं हे करतायत, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांना अडचणीत आणण्याचं. त्यांनी संयमाने राजकारण केलं आणि संयमाने आंदोलन केलं तर आजही समाज त्यांच्या पाठीमागं उभं राहील. नाहीतर हे सगळं सरकारच्या असलेल्या राजकारणामध्ये दुर्दैवाने मनोज जरांगेचं आंदोलन अडकू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. तर आपल्यासोबत होते राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे. टाइम्स ऑफ मराठीशी बोलताना खरं तर याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे.